मित्रांनो, आज प्रदर्शित होत आहे साधी माणसाचा पहिला भाग आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मीरा आणि तिचे आई वडील तिघेही आता फुले घेऊन निघालेले असतात। त्याचवेळी दत्तगुरूंची आरती मंदिरामध्ये सुरू झालेली असते। तर मीरा आपल्या फुलाच्या स्टॉल जवळ येते आणि पटकन बल्ब लावते आणि त्यानंतर आरती संपल्यानंतर मीरा दत्तगुरूंचा आशीर्वाद घेते। तर मीरा आणि तिचे बाबा सुद्धा आता आपल्या स्टॉल समोरील साफसफाई करतात। त्यानंतर सकाळी मीरा तिच्या बाबांना कामामध्ये मदत करत असते। मीरेच बाबा तिला म्हणतात की सकाळी सकाळी तुझी खूप धावपळ होत असेल ना। तेव्हा मीरा म्हणते की ही सकाळी होणारी काकडा आरती, त्यानंतर हा ताज्या फुलांचा ढीग, हे सर्व पाहिलं की मला कसं आयुष्य निवांत असल्यासारखं वाटतं आणि मला आयुष्य असंच निवांत पाहिजे आहे। त्यावर तर मीराचे बाबा लगेचच मीराच्या आईला लक्ष्मीला हाक मारतात आणि म्हणतात की हे बघ तुझी मुलगी काय म्हणते आहे। परंतु मीराचे बाबा म्हणतात की असंच जर तू आयुष्य चालवत राहिलीस तर मग लग्न कधी करणार। तेव्हा मीरा जराशी चिडते आणि म्हणते की बाबा, आधी राज आणि मधूचं शिक्षण आहे, माझ्यावरती कामाचे खूप जबाबदारी आहेत आणि तुम्ही सतत लग्न लग्न हा विषय का काढत असता। तर इतक्यातच तिथे मीराची आई येते आणि ती त्या दोघांना म्हणायला लागते की झालं का तुमचं बाप लेकींचं सुरू। तुम्ही सतत मीराला लग्नासाठी मागं लागता आणि मीरा नाहीच म्हणते। तेव्हा लगेचच लक्ष्मी मीराच्या हाती हार सोपवते आणि म्हणते की हे हार मंदिरामध्ये घेऊन जा, कारण तुझ्या या हारांमुळेच मंदिरात होणारी लग्न थांबली आहेत आणि तुझे हार जर नसतील तर मंदिरात कोणाचं लग्न झालं आहे का, गुरुजी वाट पाहत आहेत, हे हार घेऊन जा। तर मीरा आता त्या जोडप्यांसाठी हार घेऊन गेलेली असते। मीरा त्या जोडप्यांना पाहून खूपच खुश होते आणि प्रत्येकाला हार देत म्हणायला लागते की तुम्ही खरंच खूप छान दिसत आहात। तेव्हा गुरुजी लगेचच मीराची चेष्टा करत म्हणतात की याच मांडवात तुझं लग्न कधी करणार आहेस। तेव्हा मीरा म्हणते की नाही, मला आता तरी लग्न करायचं नाही, मी अजूनही लहान आहे ना। तर त्यानंतर दुसरे गुरुजी मीराला म्हणतात की दर हा नशिबाचा भाग आहे आणि देवाच्या मनात आलं तर याच मांडवात तुझंही लग्न होऊन जाईल मीरा। तेव्हा मीरा खूप खुश होते आणि हसतच जात असताना जेव्हा तिच्या अंगावरती फुलांचा अक्षता पडतो त्यावेळी मीरा तिथेच थांबलेली असते। तर इकडे आता स्टॉलवरती एक काकी आलेले असतात आणि त्या लक्ष्मीला मोगऱ्याचे अर्धा डझन गजरे आणि अबोलीची थोडी फुले मागतात, परंतु लक्ष्मी आता मीराची वाट पाहत असते। तर तिकडे आता नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी मीरा प्रार्थना करत असते दत्तगुरूंकडे। तर इकडे त्या काकी खूपच भडकलेल्या असतात आणि त्या लक्ष्मीला म्हणतात का तुझी मुलगी काही फुले खुडायला गेली आहे का, दे ना पटकन। तेव्हा लक्ष्मी म्हणते की थांबा, माझी मुलगी आलीच आहे। तर त्यानंतर जेव्हा मीरा लक्ष्मीकडे येते तेव्हा ती म्हणते की मी दादांकडून भोवनीचे पैसे घेऊन येते आणि मीरा पैसे घेऊन येते। त्यानंतर लक्ष्मी तिला एक हार माळण्यासाठी देते। तर त्यानंतर लक्ष्मी लगेच त्या काकींना त्यांनी मागितलेली फुलं देते आणि त्यांच्याकडून पैसे घेते। तेव्हा तर त्या काकी चिडूनच लक्ष्मीला म्हणतात की झालेच का सोपस्कार सर्व, की अजून काही राहिलं आहे। तेव्हा लक्ष्मी मीराकडे पाहत म्हणते कसं आहे ना की माझ्या या मुलीच्या हातून जर भोवनी झाली ना तर आमच्या अख्ख्या दिवसाचा खप खूप होतो। खरंच अगदी लक्ष्मी होऊन आमच्या घरी आले आहे। तेव्हा त्या काकू लगेच टोमणे मारत लक्ष्मीला म्हणायला लागतात की जर असं असतं ना तर तुम्ही असं दिवसभर उन्हातान्हात अशी फुलं विकत बसला नसतात। उलट ही मुलगी जर तुमच्यासाठी लकी असती तर असं उन्हातान्हात तुम्ही उभा राहण्यापेक्षा एखादं मोठं एसीचं दुकान असतं, बंगला, गाडी असती, काय तर म्हणे नशीब, असं म्हणून त्या काकी टोमणे मारून निघून जातात। तेव्हा मीरा आणि तिच्या आईला खूपच वाईट वाटतं। तर लगेचच मीरा आईची समजूत काढत म्हणते की अगं असं येण्या जाणाऱ्यांना सांगत नको ना जाऊस की मी तुझ्यासाठी लकी आहे ते। आणि मीरा लगेचच एक गजरा घेते आणि आईच्या डोक्यामध्ये माळते आणि दादांना म्हणते की इकडे बघा। तेव्हा आता मीराच्या आईचं कौतुक तिचे वडील करत असताना पाहते तेव्हा मीरा खूप खुश होते। इतक्यातच तिथे मधू आणि राज आलेले असतात। तर राज एक बाईक पाहतो आणि त्याला ती बाईक खूपच आवडते। राज पटकन जातो आणि त्या बाईकवरती बसतो। तर मधू, मीरा आणि तिची आई त्याच्या जवळ जातात। तेव्हा राज त्यांना सांगतो की ही बाईक खरंच खूप छान आहे, मी जर ही बाईक माझ्या दोस्तांमध्ये घेऊन गेलो ना तर माझा भाव वाढेल। तेव्हा लगेच मधू त्याला टोमणे मारत म्हणते की अभ्यास करून सुद्धा पहिला नंबर आणल्यानंतर भाव वाढतो बरं का कॉलेजमध्ये। आता त्या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात होते। तर मीरा लगेच त्यांना शांत राहण्यासाठी सांगते। त्यानंतर ते दोघेही कॉलेजला जात असताना त्यांना पैशांची गरज असते। तेव्हा मीरा लगेच तिच्या वडिलांकडून पैसे घेऊन त्यांना देते। तर मीराचे बाबा मीराला म्हणतात की मी तुला
स्कूटरमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे देतो आणि तू यांचेच लाड करत बसते. जर असंच वागत राहिलीस तर ही दोघेही डोक्यावर बसतील. तेव्हा मीरा त्यांची समजूत काढत म्हणते की त्यांना कॉलेजमध्ये पैसे लागतात, असू देत. तर त्यानंतर इकडे आता सत्याची धमाकेदार एंट्री दाखवलेली आहे. तोपर्यंत मीरा बाबांना त्यांच्या कामामध्ये मदत करत असते. ज्यावेळी सत्य इथे मंदिराकडे आलेला असतो त्याचवेळी मीरा सुद्धा आता रसाचे ग्लास घेऊन निघालेली असते आणि दोघांची ही धडक होते. तेव्हा मीरा पडणार इतकेतच सत्या हात पकडून तिला वाचवतो. तर सत्या लगेचच तेथून मंदिरात निघतो. तेव्हा मीरा त्याच्यावरती खूप भडकलेली असते. तर इकडे जेव्हा मंदिरामध्ये सत्य आलेला असतो त्याला पाहून मनी आणि दिनेश खूपच घाबरलेले असतात. तर सत्या लगेच येतो तेव्हा दिनेश त्याच्या मित्रांना सत्याला मारण्यासाठी पाठवतो. सत्या आता त्या मित्रांची चांगली धुलाई करतो आणि त्यांना बेदम मारायलेला असतो. तर तिकडून मीरा आणि तिचे आई वडील सुद्धा ते सर्व काही पाहत असतात आणि त्यांना सत्याचा खूपच राग आलेला असतो. तर सत्याने दिनेशच्या मित्रांची धुलाई तर केलेली असते. त्यानंतर सत्या दिनेशला बेदम मारायला लागलेला असतो. त्याचवेळी गुरुजी येतात आणि सत्याला अडवत म्हणायला लागतात की हे मंदिर आहे, तुम्हाला जो काही तमाशा करायचा आहे तो बाहेर जाऊन करा. तेव्हा लगेच सत्या हात जोडून गुरुजींची माफी मागतो आणि त्यानंतर दत्तगुरूंना नमस्कार सुद्धा करतो. तर सत्या आता कोणाचं काही न ऐकता मनीचा हात पकडतो आणि चल असं म्हणून जेव्हा दिनेश समोरून पळत जात असतो तेव्हा सत्या खूपच हसायला लागलेला असतो आणि त्यानंतर तो मनीला घेऊन तेथून जात असताना तिच्या हातातील हार पाहतो आणि सत्याला चिडतो. तो हार घेतो आणि तो पाठीमागे फेकून देतो, परंतु तो हार डायरेक्ट जाऊन मीराच्या गळ्यामध्ये पडतो. तर मीराचे आई वडील सुद्धा चकित होऊन मीराकडे पाहायला लागलेला असतात. तर मीरा, तिचे आई वडील आणि तेथील खूप सारे लोक सत्याला अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु सत्या मनीला घेऊन तेथून निघून गेलेला असतो. तर मीरा म्हणत असते की हा कोण आहे आणि गडबडीमध्ये त्याच्या गाडीचा नंबर सुद्धा आपण पाहिला नाही, आपण लगेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि याच्या विरोधात कंप्लेंट करूया. तर तेथील काही लोक म्हणत असतात की हे एकतर्फी प्रेमाचं प्रकरण असणार आहे. तर सत्याने मनीला जेव्हा तिच्या आईबापांकडे सुपूर्द केलेलं असतं त्याचवेळी मनी सत्यावरती चिडलेली असते आणि तुला इथे आमच्यामध्ये पडायची काही गरज नाही असं म्हणते. तर सत्य तिथे आता डायलॉग मारत म्हणायला लागतो की जरा डोळे उघडून नीट बघ, तू नक्की काय केलं आहेस. तू आईबापांना स्वतःच्या दुखावलं आहेस आणि आईबापांना दुखलं की मग सत्याचं मनही दुखतं. तर मनीचे आई वडील खूपच रडत असतात आणि ते मनीला म्हणतात की अगं हे काय करायला निघाली होतीस तू, जर तुझं इथून आमच्या आयुष्यातून निघून गेली असती तर आमचं काय झालं असतं हे तुला कळतं आहे का. तेव्हा सत्य हसत असताना मनी त्याला म्हणते की माझं ना दिनेशवरती खरं प्रेम आहे आणि खरं प्रेम तुला कधी कळणारच नाही. त्याचवेळी मनी आता काही न ऐकता आगाऊपणाने बोलत असते आणि सत्याला ते सहनच होत नाही. तेव्हा सत्या मनीवरती हात उगारतो. त्याचवेळी मनीचे बाबा पटकन त्याचा हात पकडतात आणि त्याच्यासमोर हात जोडत म्हणतात की सत्या, माझ्या मुलीला असं नको मारू. तर त्यानंतर सत्या परत म्हणायला लागतो की ठीक आहे, आता नो राडा आणि नो गुंडागर्दी, आता फक्त हॅपी फॅमिली फोटो दाखवणार. आणि त्यानंतर सत्या स्वतःचा मोबाईल काढतो आणि मनीला दिनेशच्या पहिल्या लग्नाचे फोटो दाखवतो. तेव्हा मनीचा त्याच्यावरती विश्वास नसतो, परंतु सत्या म्हणतो की नीट बघ तू आधी, तुझं त्या दिनेशवरती इतकं प्रेम आहे की तू त्याची दुसरी बायको व्हायलाही तयार आहेस का. तेव्हा मनी तो फोटो पाहते आणि तिला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. मनी आता ढसाढसा रडायला लागते. तेव्हा तिचे आई वडील तिला सावरतात. तर मनीचे आई वडील आता सत्यासमोर हात जोडून त्याचे आभार मानत असतात. तर तोपर्यंत मीरा तिच्या आई वडिलांसोबत आणि तेथील काही माणसांसोबत पोलीस स्टेशनमध्ये सत्याच्या विरोधात कंप्लेंट करण्यासाठी गेलेली असते आणि मीरा सांगायला लागते की भरमांडवातून तो त्या मुलीला घेऊन गेला आहे, तो तिचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. परंतु खरी कहाणी काय आहे हे मीराला अजूनही माहिती नसतं. तर इकडे स्वतःच्या चुकीची जाणीव झाल्यानंतर मनी सत्याच्या पाया पडायला लागलेले असते. तेव्हा सत्या म्हणतो की आपली सांगली लय चांगली, परंतु आईबापाला अजिबातच दुखवायचं नाही. तर त्यानंतर इन्स्पेक्टर आता मीराला त्याचं नाव विचारतात. तर तेव्हा मीरा म्हणते की मला त्याचं नाव आठवत नाही. त्यानंतर मीराला अचानकपणे त्याचं नाव आठवतं की एका माणसाने त्याला सत्यदादा म्हणून हाक मारलेली आणि त्यानंतर मीरा आता सत्याचं सर्व काही वर्णन करत म्हणायला लागते की पक्का हा गुंडमवाली वाटत होता. तर तिकडे आता सत्या मनीच्या आईवडिलांना अजिबात आता काळजी न करता हा विषय संपवून टाकण्याचं सांगतो आणि तेथून निघून जातो. तर इकडे
इन्स्पेक्टर मीराला म्हणत असतात की जर तुम्ही कंप्लेंट केली तर त्याच्या विरोधात साक्ष देण्यासाठी कोणी आहे का तुमच्याकडे. तेव्हा मीरा म्हणते की आम्ही सर्वजण आहोत, आम्ही त्याला पाहिलं आहे आणि त्यानंतर ज्या मुलीला तो पळवून घेऊन गेला आहे ना तिथून, त्या मुलीचे आई वडील सुद्धा येतीलच ना साक्ष देण्यासाठी. तर इतक्यातच एका मुलाला हवालदाराने पकडून आणलेलं असतं आणि त्याच्या कानावरती सत्यदादा हे नाव पडताच तो थांबतो आणि म्हणायला लागतो की सत्यदादा, त्याला तर मी चांगलंच ओळखतो. तेव्हा इन्स्पेक्टर त्याला सत्याची माहिती सांगायला सांगतात. तर तो मुलगा म्हणायला लागतो की डॉक्टर आहे आणि इथून मारुती चौकात गेलं ना की समोरच त्याचं गॅरेज आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तू म्हणतो की डॉक्टर आहे आणि त्यातून त्याचं गॅरेज हे आहे. तर इकडे आता सत्याचा सीन दाखवला गेला आहे आणि सत्या एक बाईक, फक्त त्या बाईकच्या आवाजावरून ते बाईकमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे तो सांगत असतो आणि तेथील जी सत्यासोबत कामाला मुले असतात ते सर्व मुले आता सत्याला डॉक्टर म्हणून हाक मारत असतात. तर इन्स्पेक्टर मीरा आणि तिच्या वडिलांना सांगतात की आता हे सर्व काही प्रकरण मी बघून घेतो आणि त्यानंतर ते तेथून निघून जातात. ज्या मुलाने आता इन्स्पेक्टरला सत्याबाबत सर्व माहिती सांगितलेली असते त्याचवेळी इन्स्पेक्टर त्या मुलाला म्हणतात की तो सत्या नेमका कुठे राहतो आणि त्याच्या घरी कोण कोण असतं अशी सर्व माहिती विचारून घेतात. तर इकडे आता सत्याचं आई ही सत्याच्या भावाला फोन करते, म्हणजे तिच्या बबड्याला, आणि तिने त्याच्यासाठी एक मुलगी पाहिलेली असते आणि ती स्वतःचीच म्हणत असते की एकदा का ती मुलगी माझी सून बनून या घरात आली ना की ती आणि मी आम्ही दोघेही या मुलाला सरळ करूया. आणि त्यानंतर ती तिच्या बबड्याला फोन करते. तेव्हा तो फोनवर म्हणायला लागलेला असतो की तुझ्या मनाने सिलेक्ट कर मुलगी, तुझ्या शब्दाबाहेर मी कधी गेलो आहे का, तुला जशी हवी तशी सिलेक्ट कर. त्यानंतर तो म्हणतो की सत्या तो पनवती घरात नाही आहे ना. तेव्हा लगेचच सत्याची आई म्हणायला लागते की अरे कोणाचं नाव घेतलं चांगल्या दिवशी, त्याला आम्ही ठणकावून सांगितलं आहे की आज दिवसभर या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही. तर त्यानंतर फोन ठेवल्यानंतर त्या बबड्याचे मित्र विचारायला लागतात त्याला की तू असं आईला स्वतःच्या खोटं का सांगितलंच की तू ऑफिसमध्ये आहे. तेव्हा तो म्हणतो की काय आहे ना, मला बिझनेस करायचा आहे, आतापर्यंत माझ्या खूप नोकऱ्या मी धरल्या आहेत आणि सोडूनही दिल्या आहेत आणि माझं बिझनेससाठी मी पैसे जमावतो आहे. मग घराच्या बाहेर येताना माझी आई स्वतः माझे पैसे खर्च होऊ नये म्हणून स्वतःच पॉकेट मनी देते आणि त्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर तिच्या हातचं गरमागरम जेवण, मग माझी लाईफ सेट आहे. मग कशाला तिला सर्व काही खरी माहिती सांगायची आहे. तर त्यानंतर इकडे आता मीरा अजून आली नाही म्हणून तिची आई आणि तिची बहीण मधू वाट पाहत असतात. इतक्यातच तिथे मीरा आलेली असते. तर आई घाबरतच विचारते की काय झालं पोलीस स्टेशनमध्ये. तेव्हा मीरा सर्व काही हकीकत सांगत म्हणायला लागते की त्या सत्याने पाप केला आहे, पोलिसांनी आमची कंप्लेंट सुद्धा लिहून घेतली आहे आणि त्याचा पत्ता सुद्धा शोधून काढला आहे. आता उद्या त्याला राऊंडात घेतीलच आणि त्याला त्याची शिक्षा मिळेलच. तर त्यानंतर पुढील भागात आपण पाहणार आहोत की मीराच्या घराशेजारील काकू आता लग्नावरून मीराला चिडवत असतात. तर त्यानंतर मीरा जेव्हा स्कूटीवरून घरी निघालेली असते त्याचवेळी सत्या तिच्या पाठीमागून फुलांची ती टोकरी उचलतो. तेव्हा मीरा लगेचच स्वतःची स्कूटी थांबवते आणि त्यानंतर सत्याच्या हातून ती टोकरी घेत असते, परंतु सत्या दारूच्या नशेत असतो आणि फुलं उधळून सर्व काही फुलं खराब करत असतो. तेव्हा मीराला सत्याचा खूपच राग आलेला असतो.